सत्वर पावगे मला मला सत्वर पावगे मला सत्वर पावगे मला सत्वर पावगे मला 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 सत्वर पावगे मला सत्वर पावगे मला सत्वर पावगे मला मला सत्वर पावगे मला मला सत्वर पावगे मला सत्वर पावगे मला सत्वर पावगे मला मला सत्वर पावगे 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 मला भवानी आई रोडगा वाहिना तुला भवानी आई रोडगा वाहिना तुला भवानी आई रोडगा वाहिना तुला सत्वर पावगे मला मला सत्वर पावगे मला सत्वर पावगे मला सत्वर पावगे मला सत्वर पावगे भवानी आई रोडगा वाहिन तुला भवानी आई रोडगा वाहिन तुला सत्वर पावगे मला मला सत्वर पावगे मला सत्वर पावगे मला सत्वर पावगे मला भवानी आई रोडगा बाबा भवानी भवानी आई रोडगा वाहिना तुला भवानी आई रोडगा वाहिना तुला भवानी आई रोडगा वाहिना तुला सत्वर पावगे मला मला सत्वर पावगे मला सत्वर पावगे मला सत्वर पावगे मला भवानी आई भवानी आई रोडगा वाहिना तुला सत्वर पावगे मला मला सत्वर पावगे मला सत्वर पावगे मला सत्वर पावगे मला
सत्वर पावगे मला भवानी आई, रोडगा वाहीन तुला. सासरा माझा गावी गेला, तिकडच खपवी त्याला. सासू माझी जाच करते, लवकर निर्दाळी तिला. जाऊ माझी फडफड बोलते, बोडकी कर गे तिला. नंदेच कार्ट किरकिर करत, खरूज होऊ दे त्याला. दादला मारून आहुती देईल, मोकळी कर गे मला. एका जनार्दनी सगळेची जाऊ दे, एकटीच राहू दे मला. सत्वर पावगे मला भवानी आई, रोडगा वाहीन तुला. विठ्ठल वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा, गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. महायोग पीठे तटे भीवरथं वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्र, समागत्य तिष्ठन्तमानन्द कन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. पांडुरंग करू प्रथम नमन, करू प्रथम नमन. पांडुरंग करू प्रथम नमन, करू प्रथम नमन. पांडुरंग करू प्रथम नमन, करू प्रथम नमन. पांडुरंग करू दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरु दास तुका, कलावन्य जीव धरातावतारं कलंकंक तेजोदिता मोरी कलानी शब्द परादार लक्षं समाधिष्ट मूर्तिं भजे ज्ञानदेव. ओम नमो ज्ञानेश्वरा,
चराचरी मी कळा कुसरी काहीच नेणे बोलतो वचने अतिभाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी विठ्ठल माझी वाणी तुझे वरणी कोणना माझी वाणी तुझे वरणी माझी वाणी तुझे वर्णी गुणना माझी वाणी तुझे वर्णी गुणना माझी वाणी तुझे वर्णी गुणना माझी वाणी तुझे वर्णे कोणना माझी वाणी तुझे वर्णे माझी वाणी तुझे वर्णी गुणना माझी वाणी तुझे वर्णी माझी वाणी तुझे वर्णे नाम ऐसे दे प्रेम काही कळा येई हो येई रंगा येई हो येई हो येई रंगा येई हो आता ಒಂದು रंगभूमिका कीर्तने उभी होती लोका ताळ मृदंग श्रोते देखा या नमन माझे दंडवत ऐसे नमन करुणी सकळा हरी कथा बोले बोबड्या बोला अज्ञान म्हणून या फुल्या बाळ चालवी सकळ नामा म्हणे विठ्ठल जयंची केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण ते जीवन दुसरी चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता सत्वर पावगे मला भवानी आई रोडगा वाहीन तुला विठ्ठल प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग ज्यांना आपण शांती ब्रह्म शांतीचे सागर म्हणतो असे असणार पैठण निवासी माझे श्री संत 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 श्रेष्ठ माझे नाथ बाबा यांचा जी काही असणाऱ्या गाथेमध्ये अनेक प्रकरणे आहेत ना त्यापैकी रूपक या प्रकरणातील अभंग प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला आहे विठ्ठल
बघा या ठिकाणी सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा द्यायचा तो पर्याय असा की खऱ्या अर्थानं सालाबाद प्रमाणे चालत आलेला हा अखंड हरिनाम सप्ताह दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या आनंदामध्ये मोठ्या उत्साहामध्ये या असणाऱ्या पेमा देवीच्या प्रांगणामध्ये साजरा होत आहे. खऱ्या अर्थानं बघा हा शारदीय नवरात्र उत्सव आणि या शारदीय नवरात्र उत्सवामध्ये जिकडं बघावं तिकडं काय होतं देवीची स्थापना केली जाते. नवे ज्या ठिकाणी देवीची मंदिर आहेत त्या ठिकाणी हा शारदीय नवरात्र उत्सव साजरा केला जातो. आपल्या या ठिकाणी आपल्या या असणाऱ्या आपली गावची परंपरा आणि हे असणारं आपलं ग्रामदैवत नवे कुलदैवत या असणाऱ्या देवीच्या प्रांगणामध्ये एवढ्या उंचावरती या ठिकाणी सर्व भाविक मंडळी मोठ्या आदरानं मोठ्या भक्तिभावानं मोठ्या श्रद्धेने या ठिकाणी एवढ्या रात्रीचा हा गड सोडून वरती येतात. ते म्हणजे खऱ्या अर्थानं या ठिकाणी तुमच्या आमच्यावरती असणारी या पेमादेवीची जी असणारी कृपा आहे त्या कृपा प्राप्त करण्यासाठी किंवा त्या पेमादेवीचा आशीर्वाद जो आपल्यावरती आहे तो जसाच्या तसा टिकून ठेवण्यासाठी आपला चाललेला हा काय आहे हो एक आपली चाललेली धडपड आहे. आपला चाललेला एक प्रयत्न आहे. बघा या ठिकाणी सुंदर असं नियोजन सुंदर असं आयोजन सर्व ग्रामस्थ मंडळी या ठिकाणी करतात. तसंच बघा खऱ्या अर्थानं आत्ताच माझ्याकडे सूचना आली की कुणाचं नाव घ्यायचं नाही परंतु बघा या ठिकाणी खऱ्या अर्थानं मला गायनाची साथ देत आहेत आमचे संपत दादा डुबे असतील तसेच संदीप महाराज डुबे असतील तसेच मला गायनाची साथ करतायत आमच्या रामकृष्णारी वारकरी शिक्षण संस्था पिंपळदरी या संस्थेतील एक सुंदर असं बालकीर्तनकार. खऱ्या अर्थानं आज संस्थेमध्ये ज्यांचा आवाज सर्वात सुंदर आहे ज्या टॉपला आहेत अशा असणाऱ्या आमच्या तृप्तीताई शिर्के त्याही माझ्या बरोबर आल्या ताईंचा आभार. तसंच या ठिकाणी बालकीर्तनकार की ज्यांची 6व्या माळ्याची कीर्तनरूपी सेवा पिंपळदरीतील येडू मातेच्या मंदिरामध्ये आहे अशा असणाऱ्या आमच्या उज्ज्वलाताई बिन्नर या उज्ज्वलाताई बिन्नर त्याही या ठिकाणी आल्या त्यांचे आभार मानते. मला हार्मोनियमची साथ देत आहेत हरिभक्त परायण आमच्या रामकृष्ण हरी वारकरी शिक्षण संस्थेवरती अतिशय प्रेम करणारे गंगाराम महाराज ब्राह्मणे असतील त्यांचे आभार मानते. तसेच बघा या ठिकाणी मला मृदुंगाची साथ देत आहेत आमचे रामकृष्णारी वारकरी शिक्षण संस्था पिंपळदरी या संस्थेतील माजी विद्यार्थी हरिभक्त परायण सचिनजी महाराज चौधरी असतील त्यांचे या ठिकाणी आभार मानते. तसेच या ठिकाणी माझ्याबरोबर आलेले आमचे ज्ञानूदादा हे सुंदर मृदुंगवादक आहेत. ज्ञानूदादा माझ्याबरोबर आले दादांचे देखील या ठिकाणी आभार मानते. माझ्याबरोबर आलेल्या विद्यार्थी दादांची अपेक्षा होती संपत दादांची अपेक्षा होती की कमीत कमी 8-9 मुली तरी मी आणावं परंतु माझ्याकडे छोटी गाडी असल्यामुळे मी 5 विद्यार्थिनी या ठिकाणी आणल्या. दादांची प्रथमतः या ठिकाणी क्षमा मागते. परंतु बघा खऱ्या अर्थानं रामकृष्णारी वारकरी शिक्षण संस्था पिंपळदरी या संस्थेवरती अतिशय प्रेम करणारे आपले संपत दादा डुबे. बघा दादांची इच्छा होती दादांनी लॉकडाऊनच्या आधी 2 वर्षापूर्वी म्हणजे आता हे जवळजवळ 6 वर्ष झाली 6 वर्षापूर्वी माझं कीर्तन ऐकलं होतं खाली महादेवाच्या मंदिरामध्ये आणि दादांची इच्छा होती की तिथं जो अभंग घेतला होता त्याच अभंगावर आज इथं मी काय करावं कीर्तन करावं. तो अभंग होता पंढरीचे भूत मोठे आल्या गेल्या झडपी वाटे. हा जो काही अभंग आहे या अभंगावर कीर्तन करावं अशी दादांची खूप इच्छा होती. परंतु बघा दादांना विनंती केली की खऱ्या अर्थानं या ठिकाणी हा असणारा उत्सव या आई जगदंबेचा आदिशक्तीचा आहे म्हणून या ठिकाणी देवीचं चिंतन मांडण्याचा प्रयत्न करावा. म्हणून दादांची क्षमा मागते की तुमची ही पण इच्छा माझ्याच्याने पूर्ण झाली नाही. परत कधी योगायोग आला तर तुमची इच्छा नक्की पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल. या ठिकाणी सुंदर अशी साऊंड सिस्टीम आहे. साऊंड सिस्टीमला दादांचे आभार मानते. दोन्ही चौकदार बाबा असतील बाबांचे आभार मानते. या ठिकाणी शूटिंग सुद्धा चालू आहे. मला आधी कल्पना नव्हती अचानक या ठिकाणी शूटिंग बघितली पण तसं भीती नाही वाटत मला तो भाग वेगळा. या ठिकाणी शूटिंगवाले दादा असतील दादांचे आभार मानते. सर्व असणारे तुम्ही सज्जन श्रोते मायबाप तुम्हा सर्वांचे या ठिकाणी मनपूर्वक आभार मानते. तुम्हा सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होते. मस्तक हे पायावरी
वारकरी संतांच्या बघा या ठिकाणी मला गायनाची साथ करण्यासाठी ताई सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. ताईंचे देखील आभार मानते आणि सेवेला सुरुवात करते. विठ्ठल बघा प्रस्तुत सेवेकरता निवडलेला अभंग या ठिकाणी शांती ब्रह्म शांतीचे सागर असे असणारे माझे असणारे नाथ बाबा यांचा अभंग आहे. आणि या अभंगामध्ये माझे नाथ बाबा एका सासूर आशीर्वेलीची व्यथा त्या अंबा मातेजवळ जगदंबेजवळ नवे नवे आपल्या प्रेमादेवी मातेजवळ कशाप्रमाणे व्यक्त करते याचं सुंदर असं वर्णन या अभंगामध्ये केलेलं आहे. बघा जे काही माझे नाथ बाबा आहेत, नाथ बाबा तुम्हा आम्हाला या ठिकाणी सांगतायत नवे नवे नाथ बाबा तुम्हा आम्हाला या प्रस्तुत अभंगामध्ये उपदेश करतायत. मग मला सांगा नाथ बाबांना सांगण्याचा अधिकार होता का हो? नाथ बाबांना सांगण्याचा अधिकार होता म्हणूनच नाथ बाबा या ठिकाणी तुम्हा आम्हाला सांगतायत. बघा जे काही नाथ बाबा आहेत ना हे नाथ बाबा शांतीचे सागर होते, शांती ब्रह्म होते, शांतीचे सागर होते. माझ्या नाथ बाबांना कधी राग येत नव्हता. काहीही करा, कुठलीही गोष्ट करा, माझ्या नाथ बाबांना कधी राग आला नाही. बघा एक छोटस उदाहरण देऊन सांगितलं की काय झालं प्रत्येक गावामध्ये बरं का माझा प्रत्येक गावामध्ये 3 प्रकारचे लोक असतात. शहाणे, अति शहाणे आणि अर्धवट शहाणे अशी 3 प्रकारची लोक एकत्र आली आणि ह्या 3 प्रकारच्या लोकांनी ठरवलं की या नाथ बाबांना राग येत नाही, आपण काय करायचं नाथ बाबांना राग आणायचा. त्यांनी आपापसामध्ये त्या ठिकाणी वर्गणी गोळा केली. 10-15 जण होते त्या ठिकाणी वर्गणी गोळा केली ते 10,000 रुपये झाले आणि त्यांनी ठरवलं की आपल्या असणाऱ्या चांडळ चौकडीमध्ये म्हणजे आपल्या असणाऱ्या ग्रुपमध्ये जो कोणी नाथ बाबांना राग आणेल त्याला हे 10,000 रुपये द्यायचे. आता त्या असणाऱ्या सर्व असणाऱ्या मित्रमंडळींमध्ये एक असणारा यवन समाजाचा गृहस्थ होता, म्हणजे मुस्लिम समाजाचा गृहस्थ होता. त्याच्या बिचाराच्या मुलीचं लग्न होतं, त्याला पैशाची गरज होती. त्यांनी ठरवलं की आपण काय करायचं नाथ बाबांना राग आणायला जायचं, हा पैजेचा विडा आपण उचलायचा. त्याने काय केलं तो पैजेचा विडा उचलला आणि तो नाथ बाबांना राग आणण्यासाठी निघाला. आता त्याला माहित होतं की माझे नाथ बाबा सकाळी सकाळी लवकर उठतात, लवकर उठल्यानंतर गोदावरीच्या स्नानासाठी जातात. यानं काय केलं एका पानटपरीवरती गेला, 10-15 त्या ठिकाणी विड्याची पानं बनवून घेतली आणि ज्या रस्त्याने माझे नाथ बाबा आंघोळीसाठी जातात त्या रस्त्यावरती असणाऱ्या एका झाडावरती येऊन बसला. माझे नाथ बाबा आले, त्या झाडाखालून आंघोळीसाठी निघून गेले. यानं काय केलं पटकन एक पानाचा विडा घेतला, तोंडामध्ये घातला, त्या ठिकाणी कचाकच तो पानाचा विडा चावला. माझ्या नाथ बाबांची आंघोळ झाली, माझे नाथ बाबा पाण्यातनं बाहेर पडले आणि असणाऱ्या त्या झाडाखालून जात असताना या गृहस्थानं मागचा पुढचा विचार केला नाही आणि पटकन त्या नाथ बाबांच्या अंगावरती थुंकला. नाथ बाबांनी त्याच्याकडे बघितलं, स्मित हास्य केलं आणि नाथ बाबा पुन्हा आंघोळीसाठी गेले. पुन्हा नाथ बाबा आंघोळ करून आले, पुन्हा हा पान खाऊन थुंकला. असं 1 नाही 2 नाही 3 नाही तर काही ठिकाणी 21 वेळा उल्लेख आलेला आहे, काही ठिकाणी 51 वेळा उल्लेख आलेला आहे, काही ठिकाणी 101 वेळा उल्लेख आलेला आहे, तर काही ठिकाणी 108 वेळा उल्लेख आलेला आहे. बघा आपण असं गृहीत धरू की तो यवन समाजाचा गृहस्थ नाथ बाबांच्या अंगावरती 108 वेळा पान खाऊन थुंकला. ते पान खाऊन 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 त्याचं पूर्ण तोंड आतून सलपटलं आणि मग तो झाडावरून खाली आला, शरमला आणि नाथ बाबांचे पाय धरले आणि नाथ बाबांना बोलू लागला की मला माफ करा, माझी चूक झाली की तुम्हाला राग आणण्यासाठी या ठिकाणी मी पैजेचा विडा उचलला आणि या ठिकाणी मी तुमच्या अंगावरती 108 वेळा पान खाऊन थुंकलो, तुम्ही मला माफ करा. त्यावेळेस माझ्या नाथ बाबाने त्याच्या डोक्यावरती हात ठेवला आणि त्याला सांगितलं की अरे बाबा, अरे आज खऱ्या अर्थानं तुझ्यामुळे मला असणाऱ्या पवित्र अशा गोदावरीचं 108 वेळा स्नान घडलं. रोज मी यायचो, एकदा आंघोळ करायचो, घरी निघून जायचो, पण आज तुझी कृपा झाली. कोण म्हणतंय? माझे असणारे संत श्रेष्ठ नाथ बाबा म्हणतायत की अरे तुझी असणारी माझ्यावरती कृपा झाली आणि तुझ्यामुळे मला असणाऱ्या पवित्र अशा गोदावरीचं काय झालं 108 वेळा स्नान घडलं. माझ्या नाथ बाबांनी त्याच्या डोक्यावरती हात ठेवला आणि त्याला आशीर्वाद दिला. यवन अंगावरी थुंकला प्रसाद देऊनी मुक्त केला प्रसाद देऊनी मुक्त केला प्रसाद देऊनी मुक्त केला. अंगावरी थुंकला प्रसाद देऊनी मुक्त केला प्रसाद देऊनी मुक्त केला प्रसाद देऊनी मुक्त केला. यवना
प्रसाद देवनी मुक्त केला विठ्ठल तो असणारी माझी असणारी नाथ बाबा थोडासा आवाज कडक करा ना आवाज असा एकदम असा व्यवस्थित करा आवाज थोडा हॅलो 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 विठ्ठल विठ्ठल माझे असणारे नाथ बाबा घरी गेले आणि घरी गेल्यानंतर नाथ बाबांनी त्या ठिकाणी देवपूजेला सुरुवात केली. आता याला माहित होतं की माझे असणारे नाथ बाबा घरी जातात आणि घरी गेल्यानंतर देवपूजेसाठी बसतात. यानं काय केलं पायामध्ये असणारी कातड्याची चप्पल होती त्या चप्पलेसहित तो नाथ बाबा ज्या ठिकाणी देवपूजा करत होते ना त्या ठिकाणी गेला. नाथ बाबांनी बघितलं की अरे माझी देवपूजा झाली होय आणि हा गृहस्थ त्या ठिकाणी चप्पलासहित देवघरामध्ये आलेला आहे. बघा आपण जर देवपूजा करत असेल आणि आपलं असणारं लेकरू जर आपल्याजवळ खेळत खेळत आलं आणि त्याने जर मध्ये मध्ये गडबड केली तर आपण त्याला प्रेमाने म्हणतो आहे की नाही बाळा ये बस तू पण देवपूजा कर आहे की नाही पुरुष वर्ग पण देवपूजा करतात ना सगळं अय पुरुष वर्ग अरे हा तर म्हणा मी काय बघायला नाही येणार. नाथ बाबांची देवपूजा चालू होती. नाथ बाबांनी सांगितलं अहो माशे या 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 बसा 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 तुम्ही नामस्मरणामध्ये एवढे तल्लीन झालात एवढे दंग झालात की तुम्हाला पायातली चप्पल काढायची सुद्धा आठवण राहिली नाही. तो शरमला त्या ठिकाणी त्याने चप्पल काढली नाथ बाबांजवळ बसला. नाथ बाबांनी लगेच त्याला सांगितलं की आता आला आहात ना तर एक काम करा जेवण झाल्या या ठिकाणी देवपूजा झाल्याबरोबर आपण काय करू जेवण करू आणि मगच तुम्ही. नाथ बाबांची देवपूजा आटोपली आणि देवपूजा आटोपल्यानंतर नाथ बाबांच्या पत्नी गिरजामाता या गिरजामातेनं काय केलं लगेचच त्या ठिकाणी नैवेद्याचं ताट आणलं. आता बघा माझ्या नाथ बाबांचं घर होतं ते नाथ बाबांची देवपूजा होती. नवे नवे नाथ बाबांच्या घरचा प्रसाद होता देवाला त्या ठिकाणी नैवेद्य होता. जो काही असणारा नैवेद्य आहे ना या नैवेद्यामध्ये माझ्या नाथ बाबांच्या घरी रोज पुरणपोळी असायची. महिला मंडळ काय असायची बोला बोला काय असायची. आपण नैवेद्य दाखवतो देवाला कधी कधी रोज दाखवता कधी सणासुदीला बरोबर आहे की नाही. पित्राच्या टायमाला त्या ठिकाणी तो पण पित्रांनाच फक्त देवाला सुद्धा सण असला की मग काही कार्यक्रम असला की तरच आपला नैवेद्य देवाला तो पण केवढा महिला मंडळ केवढा एवढा केवढा देवाला नैवेद्य आणि माणसाला देवाला नैवेद्य एवढा आणि माणसाला चपाती केवढी हे पळपट भरून आहे का नाही. परंतु बघा माझ्या नाथ बाबांचा असणारा नैवेद्य माझ्या नाथ बाबांची असणारी देवपूजा गिरजामातेनं त्या ठिकाणी नैवेद्याचं ताट भरून आणलं. नाथ बाबाने देवाला नैवेद्य दाखवला आणि नाथ बाबा आणि तो गृहस्थ त्या ठिकाणी जेवायला बसले. जेवायला बसल्यानंतर माझ्या गिरजामातेने आधी पानं केली म्हणजे ताट त्या ठिकाणी वाढून दिले आणि दुसऱ्यांदा ज्यावेळेस माझ्या गिरजामाता पोळी वाढण्यासाठी आल्या त्यावेळेस यानं मागचा पुढचा विचार केला नाही. यानं टुनकन उडी मारली आणि असणाऱ्या नाथ बाबांच्या पत्नीच्या पाठीवरती बसला. नाथ बाबांच्या पत्नीच्या पाठीवरती बसल्याबरोबर नाथ बाबांनी गिरजामातेला सांगितलं गिरजे 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 बाळ पडेल बर का. त्याही नाथ बाबांच्या पत्नी होत्या. कोणाची पत्नी होती शांती ब्रह्मशांतीचे सागर नाथ बाबा यांची पत्नी होती. गिरजामातेने सांगितलं हो मला आपल्या हरिपंडिताला पाठीवर घेऊन वाढण्याची सवय आहे. मी या बाळाला कशी पडून देईल बरं. बघा तो गृहस्थ माझ्या नाथ बाबांच्या समोर नाथ बाबांच्या पत्नीच्या पाठीवरती बसला तरी सुद्धा माझ्या नाथ बाबांना राग आला नाही. अरे आपल्या या असणाऱ्या कलियुगामध्ये आमच्या इकडे सांगते पिंपळदरी घरी जायचं ना गाठातून. एखाद्या गृहस्थाला जर त्याच्या असणाऱ्या आईवरून बोललं नवे नवे बापावरून बोललं बहिणीवरून बोललं तरी देखील फारसा राग येत नाही. पण त्याच्या असणाऱ्या बायकोवरून जर बोललं ना त्याची तळपायाची आग मस्तकात गेल्याशिवाय राहत नाही. ही अशी वस्तुस्थिती आहे. विठ्ठल असे असणारे शांतीचे ब्रह्मशांतीचे सागर माझे असणारे
नाथ बाबा तुम्हा आम्हाला अधिकाराने या ठिकाणी सांगतायत की बघा ही असणारी सासूरवासीन मुलगी काय करते, तिच्या जीवनातील व्यथा, तिच्या जीवनातील त्रास ती काय करते, या असणाऱ्या अभंगाच्या रूपाने त्याचं रूपक नाथ बाबांनी केलंय की ती कशा प्रकारे त्याचं वर्णन, कशा प्रकारे आपली व्यथा त्या आई जगदंबेजवळ, आई पेमादेवी मातेजवळ व्यक्त करते. बघा पूर्वीचा काळ होता, पूर्वीच्या काळी काही लाईटी नव्हत्या. आता लाईटी नव्हत्या म्हटल्यावर गिरणींचा प्रश्न अजिबात नाही, बरं की नाही. त्या ठिकाणी पूर्वीच्या काळी लहान वयामध्ये लग्न केली जायची आणि लहान वयात लग्न झाल्यानंतर त्या मुलीला असणारं जे काही घरातील सर्व माणसं आहेत ना, या सर्वच्या सर्व माणसांचं दळण पहाटे 4 वाजता उठून त्या ठिकाणी जात्यावरती दळावं लागायचं. बघा माझे संत श्रेष्ठ नामदेवराय, या नामदेवरायांच्या दासी असणाऱ्या माझ्या श्री संत जनाबाई महाराज, या जनाबाई महाराज नामदेवरायांच्या घरी राहत होत्या. परंतु नामदेवरायांच्या घरी राहत असताना त्या ठिकाणी नामदेवरायांच्या घरामध्ये 14 माणसं होती आणि या 14 माणसांचं दळण माझ्या जनाबाई महाराज जात्यावरती दळत असायचं. आता प्रश्न असा पडतो की नामदेवरायांच्या घरामध्ये 14 माणसं कोण होती? तर बघा महाराज एका ठिकाणी फार सुंदर वर्णन करतात. गोनाई राजाई दोघी सासू सुना, गोनाई राजाई दोघी सासू सुना, दामना मजाना बापले ओ, दामना मजाना बापले. गुणाई राजाई दोघी सासू सुना, गुणाई राजाई दोघी सासू सुना, दामना मजाना बापले, नारा विठा गोंदा महादा हे चौघे पुत्र, 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 जन्मले पवित्र त्याचे वंशी, जन्मले पवित्र त्याचे वंशी, दामना मजाना बापले ग, ओ, दामना मजाना बापले ग, मजाना बापले, दामना मजाना बापले. आता बघा ही 14 माणसांची यादी या ठिकाणी जनाबाई महाराज सांगताय. आता तुम्ही माणसं मोजा, मी सांगतो. गोनाई राजाई दोघी सासू सुना, किती झाल्या? गोनाई आणि राजाई, दामाना मजाना बापले ग, दामा आणि नामा 4 झाले. नारा विठा गोंदा महादा हे चौघे पुत्र, नारा विठा गोंदा आणि महादा हे 4 पुत्र, हे 4 आणि हे 4 किती झाले? 8. लाडाई गोडाई ये साई साखराई किती झाले? 24 सुना पाही नामयाच्या, या 4 सुना किती झाले? 12. लिंबाई ती लेकी, ओबाई ती बहिणी, वेडी पिसी जणी नामयाची. बघा लिंबाई आणि ओबाई या दोघी जणी किती झाले? अशी 14 माणसं माझ्या नामदेवरायांच्या घरामध्ये होती आणि या 14 माणसांचं दळण माझ्या जनाबाई महाराज जात्यावरती दळायच्या आणि दळण दळत असताना फार सुंदर सुंदर ओव्या म्हणायच्या. आता मी पुढे म्हणणार, महिला मंडळ पाठीमागे म्हणणार ना, अय महिला मंडळ आहे ना, आरक्षण आरक्षण 50% आवाज आला पाहिजे बरं. आपली पार्टी, आपला सप्ताह आहे, आदिशक्तीचा जागर आहे, आपला आवाज यांना ऐकू गेला पाहिजे बर का. सुंदर
सुंदर माझे जाते ग फिरते बहुतुके ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. वा वा सुंदर माझे जाते ग फिरते बहुतुके ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. जीव शिव दोन्ही खुंटे ग प्रपंचाच नेते गे लावून पाची बोटे तू ये रे बा विठ्ठला लावून पाची बोटे तू ये रे बा विठ्ठला. सत्वाचे आधान ठेविले पीठ म्या वैरिले पाप ते उतू गेले तू ये रे बा विठ्ठला पाप ते उतू गेले तू ये रे बा विठ्ठला. जणी जाते राहील फिरती राहील थोडासा लाभ होईल तू ये रे बा विठ्ठला थोडासा लाभ होईल तू ये रे बा विठ्ठला. सुंदर माझे जाते ग फिरते बहुतेक सुंदर माझे जाते ग फिरते बहुतेक उभ्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला उभ्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला उभ्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला ये रे बा विठ्ठला. अशा प्रकारे देव आणि जनाबाई महाराज जातेवरती फार सुंदर सुंदर ओव्या म्हणतात. बघा आत्ताच्या असणाऱ्या कलियुगामध्ये जातं कुठं राहिलंच नाही आणि एखाद्या ठिकाणी जातं जर दिसलं त्या जात्यावरती दळण दळणाऱ्या आमच्या आजकालच्या माता भगिनींच्या आजकालच्या ओव्या कशा असतात सांगून जाते. बाई मोहाच्या झाडाखाली बाई मोहाच्या झाडाखाली बंधू माझा दारू पाडी बाई मोहाच्या झाडाखाली बंधू माझा दारू पाडी कोणा मेल्यानं केली चहाडी ग आली पोलिसांची गाडी. अशा प्रकारे आजकालच्या ओव्या. परंतु बघा त्या काळामध्ये देव आणि जनाबाई महाराज जात्यावरती दळण दळू लागले ना की जनाबाईनं पुढे म्हणावं आणि देवानं जनाबाईच्या पाठीमागे म्हणावं देवानं पुढे म्हणावं रुक्मिणी माझी माता ग राधाबाई ग बाई रुक्मिणी माझी माता बाई माता ग माता बाई माता रुक्मिणी माझी माता बाई माता ग माता बाई माता. विठ्ठल माझा पिता ग राधाबाई ग बाई विठ्ठल माझा पिता बाई पिता ग पिता बाई पिता विठ्ठल माझा पिता बाई पिता ग पिता बाई पिता. बघा बारीक त्या ठिकाणी जनाबाई महाराजांनी पुढं म्हटल्याबरोबर माझे असणारे पांडुरंग परमात्मा कुठल्याही प्रकारचा विचार न करता जनाबाईंच्या पाठीमागे लगेच पकडतात आणि म्हणतात रुक्मिणी माझी माता ग राधाबाई ग बाई रुक्मिणी माझी माता बाई माता ग माता बाई माता रुक्मिणी माझी माता बाई माता ग माता बाई माता. बघा ज्यावेळेस पांडुरंग परमात्मा जनाबाई महाराजांच्या पाठीमागे रुक्मिणी आईसेबाना माता म्हणतात ना त्यावेळेस जनाबाई महाराज म्हणतात अहो देवा थांबा 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 काय बोलताय देवा तुम्ही. अहो देवा ती रुक्मिणी आईसाहेब तुमची माता आहे का. अहो ती तर माझी माता आहे ती तुमची पत्नी तुमची अर्धांगिनी तुमची बायको आणि तुम्ही तिला माता म्हणता. त्यावेळेस देवानं सांगावं की अगं जनाबाई
ज्यावेळेस मी माझ्या भक्तांच्या सानिध्यात येतो ना त्यावेळेस मी माझा देवपणाच विसरून जातो विठ्ठल. ज्याप्रमाणे माझ्या जनाबाई महाराजांना जात्यावरती दळण दळावं लागायचं ना त्याचप्रमाणे माझ्या असणारे पूर्वीच्या काळी लहान वयात लग्न झालेल्या त्या माता भगिनी त्या ठिकाणी पहाटे लवकर उठायच्या आणि जात्यावरती दळण दळायच्या. बघा लहान वयात लग्न झाल्यानंतर त्या मुलीला सर्व घरची कामं करावं लागायची. बघा पूर्वीचा काळ फार सुंदर होता बरं. पूर्वीचा काळ फार सुंदर होता. परंतु बघा आता हे घर कलियुग आलंय. पूर्वीच्या काही लहान वयात लग्न व्हायची आणि लग्न झाल्यानंतर ते नव दाम्पत्य एकमेकाबरोबर 5-5 वर्ष बोलत नसायचं. परंतु आताच्या या काळामध्ये एखादा मुलगा जर मुलगी बघायला गेला तर त्या ठिकाणी तो मुलगा लगेच त्याच्या वडिलांना सांगतो पप्पा पप्पा मला तिच्या बरोबर काही गोष्टी एकांतात बोलायच्या आहेत. नाही नाही पप्पा पप्पा जी मी बघून ठेवली तीच मला करायची आहे. ही आपली काय असते आधीपासूनच असते विठ्ठल. बघा परंतु पूर्वीच्या काळी त्या ठिकाणी लहान वयामध्ये विठ्ठल विठ्ठल पूर्वीच्या काळी लहान वयात लग्न झालेली ती मुलगी लहान वयात लग्न झाल्यानंतर त्या ठिकाणी दोघं नवरा बायको 5-5 वर्ष एकमेकांसोबत बोलत नव्हते. आता 5-5 वर्ष एकमेकाशी बोलायचं नाही फक्त एकमेकाकडे बघायचं एवढंच. बघा असंच काय झालं एक मुलगी होती त्या मुलीचं लहान वयात लग्न झालं बरं का. महिला मंडळ लक्ष द्या. त्या मुलीचं लहान वयात लग्न झालं. लग्न झाल्यानंतर सासरी नांदायला गेली. त्या ठिकाणी 2-3 वर्ष लोटली आणि 2-3 वर्ष त्या ठिकाणी 3 वर्ष झाली आणि 3 वर्षानंतर काय झालं योगायोग असा की दोघं ते असणारं जोडपं ते दोघं नवरा बायको शेतामध्ये काम करत होते बरं का महाराज. ही काय झालं खालच्या शेतामध्ये भिमुख खुरपत होती आणि हा वरच्या शेतामध्ये म्हणजे बांधणीची शेतं असतात बघा एक खाली एक वरती अशी बांधणीची शेतं असतात. हा वरच्या शेतामध्ये त्या ठिकाणी ऊसाला पाणी भरत होता. आता ही ज्या ठिकाणी खुरपत होती ती खुरपत असताना काय झालं तिच्या पाठीमागे एक घोडं आलं आणि ते घोडं भुईमुख खाऊ लागलं. आता ही बिचारी खुरपण्यात दंग होते परंतु यानं वरच्या शेतातनं पाहिलं की आपल्या भुईमुगाच्या शेतामध्ये घोडं शिरलंय आणि घोडं काय करते भुईमुख खाते. आता यानं विचार केला की घोडं उचकायला जावं तर 12 फुटतंय आणि नाही उचकावं तर भुईमुख खातंय आणि बायकोला आवाज द्यावा तर 3 वर्ष झाले एकमेकाशी काही बोललो. आता करायचं काय फार मोठा प्रश्न होता. यानं त्या ठिकाणी मन घट्ट केलं मनाचा निश्चय केला आणि न राहून आता नुकसान होते ना म्हणून न राहून यानं बायकोला आवाज दिला अगे घोडं घोडं. तिनं मागं वळून पाहिलं इकडं तिकडं पाहिलं तिला वाटलं दिला असेल कोणाला तरी आवाज. हिनं त्या ठिकाणी इग्नोर केलं आत्ताच्या भाषेत इग्नोर केलं आणि पुन्हा त्या ठिकाणी खुरपायला सुरुवात केली. यानं परत आवाज दिला अगं तुला म्हणतोय तुला घोडं घोडं. इतका आनंद झाला घाई 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 उठली घोडं हाणलं बरं का संपत महाराज घोडं हाणलं एवढा आनंद झाला. आनंदाचे ही आनंद तरंग आनंदाची अंग आनंदाचे ह्या युक्तीप्रमाणे एवढा आनंद झाला. नवे पुढे जाऊन सांगू का किती सांगू मी सांगू कुणाला किती सांगू मी सांगू कुणाला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद. कळलं तुम्हाला चला एवढा आनंद झाला घाई घाईने उठली घोडं उसकलं पुन्हा येऊन खुरपायला बसली बरं का महिला मंडळ. दिवसभरात 4 बाया जेवढं खुरपू शकणार नाही ना तेवढं एकटीनं संध्याकाळपर्यंत खुरपलं. का बरं कारण तिनं ध्यास घेतला. ज्याप्रमाणे माझे जगद्गुरु तुकोबारायांनी विठ्ठलाच्या नामचिंतनाचा ध्यास घेतला होता ना त्याप्रमाणे त्या मुलीनं ध्यास घेतला. कसला लग्नाला 3 वर्ष झाली माझा नवरा माझ्याशी बोलला नव्हता. आज 3 वर्षानंतर माझा नवरा माझ्याशी बोलला. काय बोलला कधी नाही बोलले कधी नाही बोलले कधी नाही बोलले. काय झालं त्या ठिकाणी एकच आवाज
शेतामध्ये जायला निघाली. आता आपण प्लास्टिकचे टब डोक्यावरती घेतो ना, शेतामध्ये जातो बरोबर की नाही? पूर्वीचं काम पाट्या होत्या, पाटी होती. त्या पाटीमध्ये अंगातला शर्ट काढला, पाटीत टाकला, कानाचं स्कार्फ होतं, पाटीत टाकलं, टोपं घेतलं, पाटीमध्ये टाकलं, पाटी डोक्यावरती घेतली आणि घराच्या दिशेने चालू झालं. आता जे काही घर आहे हे घर गावामध्ये होतं, गावातील दुसऱ्या गल्लीमध्ये घर होतं. हिनं काय केलं, पहिली गल्ली ओलांडली, दुसरी गल्ली पण ओलांडली आणि दुसरी गल्ली ओलांडून तिसऱ्या गल्लीकडे निघाली. कारण रस्त्याने चालता चालता तिचं एकच चालू होतं, कधी नाही बोलले, कधी नाही बोलले, कधी नाही बोलले. काय झालं, सासूबाईनं पाहिलं की आज येणार की काय, घर सोडून पुढे निघाली. सासूला आवाज दिला, "अगं, इकडे इकडे घरी घरी गेली. सासूबाईनं सांगितलं, हातपाय तोंड धु आणि आपल्याला भाकरी कर. आता बघा, बिचारीनं हातपाय तोंड धुतले आणि भाकरी करायला गेली. बरं का संपत महाराज, भाकरी करायला गेली. घरामध्ये 4 माणसं होती, सासू, सासरा, ती आणि तिचा नवरा. महिला मंडळ. माझ्यापेक्षा प्रापंचिक अनुभव तुम्हाला जास्त आहे. मला खरं सांगा, 4 माणसांना भाकरी किती हो? किती? 5 किंवा 6 भाकरी, फार तर 6. परंतु ही भाकरी करायला बसली आणि भाकरी करत असताना त्या ठिकाणी सासूबाईनं सकाळीच एक पायलीचं पीठ दळून आणलं होतं. भाकरी करायला सुरुवात केली, परंतु भाकरी करताना सुद्धा चालू होतं, कधी नाही बोलले, कधी नाही बोलले, कधी नाही बोलले. बघा, त्या ठिकाणी एका पायलीच्या भाकरी केल्या. सासूबाईनं विचार केला, एक तास झालं बाई भाकरी करते, आज भाकरी का होईना म्हणून सासूबाई बघायला गेली. बघती तर काय, त्या डब्यामध्ये पीठच शिल्लक नाही आणि टोपल्यावरती भाकरीची चवड लागते. सासूबाईनं सांगितलं, "अगं बस, पीठ संपलं, पीठ बस कर." हिनं काय केलं, सगळं आवरला, पसारा आवरला. सासूबाईनं आदेश दिला, जेवायला घे. हिनं लगेच ताटं घेतली, स्वयंपाक त्या ठिकाणी ओशीवरती आणला, सर्वांना पानं पिली, सर्वांची जेवणं झाली. जेवणं झाल्यानंतर खरकटं पाणी फेकण्यासाठी मागच्या परसात गेली. बरं का संदीप दादा, मागच्या परसात गेली आणि मागच्या परसात गेल्यानंतर पूर्वीचा काही लाईट नव्हती, अंधार होता. थोडीशी आमोशा जवळ आलेली होती, अंधार होता, समोरचा माणूस कोण आहे दिसत नव्हता. तिचा नवरा योगायोगानं बैलांना पाणी पाजण्यासाठी पाठीमागच्या परसामध्ये आला होता. ती अंधारामध्ये घाबरली आणि हिनं आवाज दिला, "ऐ, कोण आहे?" त्यानं तिकडून सांगितलं, "अगं मीच आहे." हिनं पहिलं सोडून दिलं, काय, कधी नाही बोलले, कधी नाही बोलले, कधी नाही बोलले, सोडून दिलं आणि दुसरं पकडलं. ते म्हणाले कोणे, ते म्हणाले कोणे, ते म्हणाले कोणे. बघा, माझा दृष्टांत संपला, आपल्या सिद्धांताकडे. बघा, खऱ्या अर्थानं हा पूर्वीचा काळ होता. पूर्वीच्या काळी लहान वयात लग्न केली जायची आणि 5-5 वर्ष ते नव दाम्पत्य एकमेकाशी बोलत नव्हतं. आणि योगायोगाने जर बोललं ना तर त्या पाठीमागचा आनंद तो वेगळाच होता. अशीच ती लहान वयात लग्न झालेली ती सासूरवासीन मुलगी, ती सासरच्या असणाऱ्या जाचाला कंटाळते, सासूबाईच्या असणाऱ्या जाचाला कंटाळते. तिला सर्व त्या ठिकाणी यातना दुःख सहन होत नाही आणि मग तिला असणारा जो काही त्रास, तिला होणाऱ्या जे काही यातना आहेत ना, त्या यातना व्यक्त करण्यासाठी ती आई भीमा देवीच्या मंदिरामध्ये जाते आणि त्या आई जगदंबेजवळ पुढे जाऊन बसते आणि त्या आई जगदंबेला सांगते, "हे आई, खऱ्या अर्थानं बघ आई, माझं लहान वयात लग्न झालं, परंतु आई प्रत्येक वेळेस मला अपेक्षा, कुठलाही सण आला, कुठली त्या ठिकाणी उत्सव आला की माझ्या मनामध्ये एकच इच्छा की मला कधीतरी काय माझ्या माहेरचं न्यायला कोण येईल." बघा, ती मुलगी एखाद्या सणाला जर माहेरी गेली आणि माहेरी गेल्यानंतर ती मुलगी त्या ठिकाणी आपल्या बाबाच्या गळ्याला बिलगून रडायची आणि बाबाला सांगायची, "बाबा, बाबा नका पाठवू मला सासरी, बाबा नका पाठवू बाबा." मोठ्या फेट्यातला तो सासरा, सफरचंदासारखे गाल असलेला, नवे मोठ्या मिशा असणारा माझा सासरा बाबा
त्याची मला भीती वाटते बाबा. नका पाठवू मला सासरी, नका पाठवू. हा पूर्वीचा काळ होता. आता सासू सासऱ्यांना सुनेला घाबरावं लागतं, हे अतिशय अवघड झालंय. त्या ठिकाणी तो बाप लेकीला सांगायचा की पोरी एकदा जाग, ह्या बापासाठी एकदा जाग. ह्या बापाची मान खाली होणार नाही ना, म्हणून तू एकदा जा पोरी, एकदा जा. ती मुलगी सुद्धा मागचा पुढचा विचार न करता आपल्या बापाच्या इज्जतीसाठी, आपल्या बापासाठी त्या ठिकाणी पुन्हा सासरी जायला निघायचे. आणि सासरी जात असताना ते ज्या पूर्वीचा काळ होता, आता सारख्या स्विफ्ट डिझायर, मर्सिडीज वगैरे वगैरे कुठल्याही प्रकारच्या त्यावेळेस गाड्या नव्हत्या. नवे पल्सर नव्हती, हिरो होंडा नव्हती, शाईन नव्हती, नवी नव्हती, कुठलीच त्या ठिकाणी गाडी, टू व्हीलर, फोर व्हीलर, कुठल्याही प्रकारची गाडी नव्हती. पूर्वीचा प्रवास सर्व हा बैलगाड्यांमधून केला जायचा. त्या ठिकाणी ती सासूरवासीन मुलगी माहेरावरून बैलगाडीमध्ये बसायची आणि आपल्या सासरला जायला निघायची. पूर्वीचा काळ होता, मोबाईल नव्हता, त्यामुळे सर्वच्या सर्व लोक मोबाईल मध्ये गुंतलेली नव्हती. आता आम्ही कीर्तनात बसतो तरी सुद्धा आमचा मोबाईल आम्हाला सुटत, ही फार मोठी शोकांती. आता एवढं अवघड झालं, एवढं अवघड झालं की वर्षाने जरी मित्र भेटला आणि दोघं मित्र त्या ठिकाणी गप्पा मारायला बसले ना, दोघांच्या हातात काय असतो? मोबाईल असतो. एक शब्द बोलायचा 10 मिनिटं मोबाईल बघायचा, दुसरा शब्द बोलायचा 20 मिनिटं मोबाईल बघायचा. ही तर आता आपलं प्रेम, ही तर आपली माणुसकी. परंतु पूर्वीचा काळ होता, त्या ठिकाणी मोबाईल नव्हते. सर्वच्या सर्व लोक गावामध्ये पारावरती बसायचे आणि त्या ठिकाणी सुख दुःखाच्या वार्ता करायची, एकमेकाचं हितगुज विचारायची. आणि त्या ठिकाणी बघा, ज्यावेळेस ती बैलगाडी, त्या सासूरवासीन मुलीची बैलगाडी गावात जायची ना, त्यावेळेस पारावर बसलेले रामभाऊ शामभाऊला म्हणतात की ऐकलं का शामभाऊ, ही बैलगाडी माहेरावरून सासरी चालली. शामभाऊनी म्हणावं, दादा तुम्हाला कसं कळलं? त्यावेळेस शामभाऊनी सांगावं, बैलगाडी पुढे चालली परंतु मुलीचं तोंड पाठीमागे आहे ना, याचा अर्थ ही बैलगाडी कुठे चालली? माहेरावरून सासरी चालली. बघा, जुन्या काळात ती सासरवासीन मुलगी ज्यावेळेस सासरी जायला निघायची ना, त्यावेळेस त्या बैलगाडीत बसल्यानंतर पुन्हा 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 काय करायची? पाठीमागे वळून बघायची. याचं वर्णन माझे तुकोबराय फार सुंदर करतायत. तुकोबराय म्हणतायत, कन्या ससुरसी जाये, 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 कन्या ससुरसी जाये. मागे परतोनी पाहे, 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 मागे परतोनी पाहे. कैसे झाले माझ्या जीवा, कैसे झाले माझ्या जीवा, कैसे झाले माझ्या जीवा, कैसे झाले माझ्या जीवा, कैसे झाले माझा जीवा, कैसे झाले माझा जीवा, कैसे झाले माझा जीवा, कैसे झाले माझा जीवा. कन्या सासुरासी जाये, मागे परतोनी पाहे. बघा, ती असणारी सासूरवासीन मुलगी पुन्हा पुन्हा पाठीमागे वळून बघायची. एवढंच नाही तर त्या ठिकाणी असणारी जी काही सासूरवासीन मुलगी आहे ना, ही सासूरवासीन मुलगी पुन्हा सासरी जायची. सासरी गेल्यानंतर पुन्हा सासरचा त्रास त्या ठिकाणी सहन करावा लागायचा. त्या ठिकाणी पुन्हा तिला कंटाळा यायचा आणि कंटाळा आला त्या ठिकाणी मनाचा विरंगुळा करण्यासाठी ती काय करायची? जो काही वारा आहे ना, त्या वाऱ्याशी गप्पा मारायची आणि त्या वाऱ्याला सांगायची की हे वाऱ्या, तू काय कर? घाल घाल पिंगा वाऱ्या माझ्या परसात,
माहेरीच्या सुखाची तू कर बरसात, सुखी आहे पोर सांग आईच्या कानात, आई भावासाठी परी मन खंतावत, आई भावासाठी परी मन खंतावत. बघा ती सासूरवासीन मुलगी त्या ठिकाणी त्या वाऱ्याला सांगायची की हे वाऱ्या तू काय कर माझ्या माहेरच्या सुखाची बरसात कर. बघा राहायला असायची कुठे सासरी, पण तू सासरी जरी राहत असली ना तरी मनावरती ताबा म्हटलं कुठला असायचा तर माहेरचा असायचा. बघा मुलीचं लग्न झाल्यानंतर गळा हिचा असतो परंतु गळ्यातील मंगळसूत्र हे त्याच्या नावाचं असतं, कपाळ हिचं असतं परंतु कपाळावरती लावलं जाणारा कुंकू हे त्याच्या नावाचं असतं, हात हिचा असतो परंतु हातामध्ये घातला जाणारा चुडा हा त्याच्या नावाचा असतो, पाय हिचे असतात परंतु पायामध्ये घातली जाणारी जोडवी ही त्याच्या नावाची असतात, मन हिचं असतं परंतु त्या मनाला मात्र स्वतंत्र नसतं. कुठली गोष्ट करायची असू द्या विचारल्याशिवाय कुठली गोष्ट सुद्धा करता येत नाही. पूर्ण असणारा देह हिचा असतो परंतु कुठल्याही प्रकारचं काम कुठल्याही प्रकारची गोष्ट काही करायचं असतो विचारल्याशिवाय कधी करता येत. फक्त म्हणतात हो आम्हाला 50% आरक्षण आहे. काय व्हायला म्हणलं बरोबर बोलते ना. फक्त म्हणतात आम्हाला 50% आरक्षण आहे परंतु खऱ्या अर्थानं आम्ही कधी स्वतंत्र झालोच नाही. ही फार मोठी शोकांतिका आहे. विठ्ठल मग ही सर्व असणारी व्यथा ती सासूरवासीन मुलगी त्या असणाऱ्या पेमादेवी मातेला सांगते आणि त्या मातेला सांगते की हे आई आता मी खूप वैतागली ग, मी आता खूप कंटाळली आहे, तू आता मला काय कर. हे आई हे जगदंबे हे पेमादेवी माते हे आदिशक्ती येडवाई माते तू खऱ्या अर्थानं मला काय कर सत्वर पाव आणि तू जर मला सत्वर पावलीस ना तर मी तुला काय करेन रोडगाव आहे सत्वर पाव ग मला भवानी आई सत्वर पाव ग मला सत्वर पाव ग मला भवानी आई सत्वर पाव ग मला सत्वर पाव ग मला भवानी आई सत्वर पाव ग मला सत्वर पाव ग मला भवानी आई सत्वर पाव ग मला सत्वर पाव ग मला भवानी आई सत्वर पाव ग मला सत्वर पाव ग मला भवानी आई सत्वर पाव ग मला सत्वर पाव ग मला भवानी आई सत्वर पाव ग मला सत्वर पाव ग मला भवानी आई सत्वर पाव ग मला रोडगावाई तुला भवानी आई रोडगावाई तुला रोडगावाई तुला भवानी आई रोडगावाई तुला सत्वर पाव ग मला भवानी आई सत्वर पाव ग मला सत्वर पाव ग मला भवानी आई सत्वर पाव ग मला सत्वर पाव ग मला भवानी आई सत्वर पाव ग मला सत्वर पाव ग मला भवानी आई सत्वर पाव ग बघा ती सासूरवासीन मुलगी त्या ठिकाणी त्या पेमादेवी मातेला सांगते की हे आई सत्वर पाव ग मला भवानी आई रोडगावाहीन तुला. हे आई तू मला काय कर सत्वर पाव आणि तू जर का मला सत्वर पावलीस ना तर मी तुला काय करीन रोडगावाहीन
आता बघा बऱ्याच वेळा आपण सुद्धा त्या असणाऱ्या देवांना काय करतो, नवस करतो. कोण कशासाठी नवस करतात, कोण कशासाठी नवस करतात. काही काही लोक तर त्या ठिकाणी संतान प्राप्ती व्हावी यासाठी नवस करतात. परंतु बघा महाराज म्हणतात, नवसे पुत्र होती, 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 नवसे पुत्र होती. बघा बऱ्याच वेळा आपण सुद्धा देवांना नवस करतो. तसंच काय झालं बघा, एक असणारं दाम्पत्य होतं. त्या दाम्पत्याने त्या ठिकाणी असणारी जी काही महिला होती, लग्नाला 5 वर्ष झाली होती, त्या ठिकाणी मुलबाळ होत नव्हतं. त्या महिलेला प्रश्न होता, आता करावं काय, समाज नाव ठेवील, काय करावं प्रश्न होता. ती त्या ठिकाणी देवीची निस्सिम भक्त होती. देवीच्या प्रांगणामध्ये गेली, देवीला सांगितलं की हे आई, हे जगदंबे, हे प्रेमादेवी माते, तू काय कर, मला या ठिकाणी पुत्र हो दे, आणि मला जर पुत्र झाला ना, मी तुला काय करीन, सोन्याचं अंगण टोपडं वाहील आणि एक 6 पायाचं जनावर वाहील. तिचा जो काही नवरा होता, तो नवरा सुद्धा योगायोगाने त्याच दिवशी त्या ठिकाणी म्हसोबा देवाकडे गेला आणि त्याला म्हसोबा देवाला नवस केला की हे म्हसोबा देवा, मला मुलगा हो दे, आणि मला जर का मुलगा झाला ना, तर मी तुला काय करीन, रोडगा वाहील. आता बघा त्या ठिकाणी 1 वर्ष झालं. 1 वर्षानंतर त्या ठिकाणी त्यांना मुलगा झाला. दोघांनाही अतिशय आनंद झाला. याला वाटायचं की माझ्या नवसामुळे झाला आणि हिला वाटायचं की माझ्या नवसामुळे झाला. दोघांना त्या ठिकाणी अतिशय आनंद झाला. दोघांचा असणारा 2चे 4, 4चे आता किती झाले, 6 हात झाले, आणि दोघं त्या ठिकाणी आनंदामध्ये होते. मुलगा त्या ठिकाणी जवळजवळ वर्षाचा मुलगा झाला, आणि मुलगा वर्षाचा झाल्यानंतर त्या ठिकाणी असणारा जो काही गृहस्थ आहे ना, त्या गृहस्थाला आठवण झाली की आपण देवाला नवस केला होता, म्हसोबा देवाला. हिला सुद्धा आठवण झाली की अरे आपण काय केलं होतं, आई जगदंबेला प्रेमादेवी मातेला नवस केला होता की मला जर मुलगा झाला तर मी तुला काय करीन, सोन्याचं अंगठ टोपडं वाहील, 6 पायाचं जनावर वाहील. बघा हिनं काय केलं, विचार केला की आत्ताचा पुढचा मंगळवार आला, देवीचा वार कोणता हो, मंगळवार. मंगळवार आला रे आला की आम्ही काय करतो, अनादि निर्गुण प्रगटली भवानी, अनादि निर्गुण प्रगटली भवानी, अनादि निर्गुण प्रगटली भवानी, अनादि निर्गुण प्रगटली भवानी. महिषासुर मर्दनाला गुणी, महिषासुर मर्दनाला गुणी, विविध तापाची करावया झाडणी, विविध तापाची करावया झाडणी, भक्ताला गीतो पावसी निर्वाणी. आईचा जोगवा 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 वाईन, आईचा जोगवा 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 मागे, जोगवा मागे, आईचा जोगवा
देवीचा नवस फेडायसाठी जायचं. हिनं काय केलं, मंगळवारचा दिवस उगवला, मस्तपैकी आंघोळ बिंगोळ केली, सुंदर अशी नवी साडी अंगावरती घातली आणि तिचा जो असणारा मुलगा होता त्या मुलाला कडेवरती घेतलं आणि देवीच्या मंदिरामध्ये घाट चढून वरती आली. आता जी देवी आहे बरं आहे की नाही, जे गावी केला वास त्यासी नसावे उदास. बघा घाट चढून वरती आली. वरती आल्यानंतर त्या ठिकाणी आई जगदंबेच्या प्रांगणामध्ये गेली आणि देवी पुढे त्या ठिकाणी जाऊन बसली. देवीला सांगितलं की हे आई जगदंबे, हे प्रेमा देवी माते, तुला मी नवस केला होता की माझी कुस पवित्र हो दे, मला मुलगा हो दे. मी तुला काय करेन, सोन्याचं अंगड टपड वाहील, 6 पायाचं जनावर वाहील. बघ आई, मी आज तुझा नवस फेडण्यासाठी आले. देवीला अतिशय आनंद झाला. देवीला वाटलं आता मला सोन्याचं अंगड टपड भेटणार. हिनं काय केलं, तिचा जे मुलगा होता ना, मुलगा, त्या मुलाचं नाव ठेवलं होतं सोन्या. त्या असणाऱ्या महिलेनं काय केलं, तिचा असणारा जो काही मुलगा होता त्या मुलाला घेतलं, त्या मुलाला देवी समोर ठेवलं आणि आई जगदंबेला सांगितलं, हे आई, हा माझा सोन्या. त्याचे कपडे काढले, देवी पुढे ठेवले आणि देवीला सांगितलं, हा माझ्या सोन्या आणि हे तुला सोन्याचं अंगड टपड. देवीला वाटलं आता हिनं मला चांगलंच फसवलं. परंतु देवीने विचार केला की अरे 6 पायाचं जनावर अजून काय आहे, बाकी आहे. हिनं काय केलं बरं का उज्ज्वला ताई, हिनं काय केलं, मागचा पुढचा विचार केला नाही. आंबाडा घातलेला होता, आंबाडा म्हणजे बुचडा. हा बुचडा सोडला. बुचडा सोडल्यानंतर केस अशी मोकळी केली बरं का महाराज, केस अशी मोकळी केली आणि जोरात झटका दिला. झटका दिल्याबरोबर एक 6 पायाची खाली पडली. तिचं नाव काय, टचकन देवी पुढं आणि देवीला सांगितलं, आई, हे तुला 6 पायाचं जनावर. आता बघा हिनं इकडे अशा प्रकारे नवस फेडला आणि हा जो काही तिचा मालक होता त्या मालकानं सुद्धा ठरवलं होतं की मंगळवार आला की मंगळवारचं काय करायचं, आपला असणाऱ्या म्हसोबा देवाचा नवस फेडायला जायचं. आता बघा, आता इथं बैल बाजार कुठं भरतो, संगमनेरला भरतो का आपल्या. हा, काय झालं, यानं ठरवलं आता आपल्या म्हसोबा देवाला रेडकू व्हायचं. बैल बाजारला गेला संगमनेरला. संगमनेरला बैल बाजारामध्ये गेला, त्या ठिकाणी रेडकू यानं खरेदी केलं. रेडकू खरेदी केलं, घरी आला. सोमवारीच गेला बिचारा, रेडकू बिडकू घेऊन आला. घरी आल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी उठला, मस्तपैकी आंघोळ बिंगोळ केली, छानसे कपडे घातले आणि म्हसोबा देवाचा नवस फेडायला निघाला. ते रेडकू हातामध्ये घेतलं, एक तेलाची वाटी घेतली, एक शेंदराची पुडी घेतली, एक तांब्या भरून घेतला आणि निघाला. आता म्हसोबा देव कुठं असतो, शेताच्या कडेला बांधावरती आपल्या असणाऱ्या शेतकरी बांधवांचं नवे शेतीचं रक्षण करता तो म्हणजे आपला म्हसोबा. आणि हा म्हसोबा कुणाचा अवतार आहे, भगवान शंकरांचा अवतार असणारे म्हसोबा देव. बघा, आणि त्या असणाऱ्या म्हसोबा देवांजवळ हा गेला. आता तो म्हसोबा देव कसा होता, एक असा उभा दगड होता आणि त्याच्यावरती सिंदूर ओतलेला होता. यानं काय केलं, असणारी त्याची देवपूजा चालू केली. जे काही पाणी होतं पाणी ओतलं, पाणी ओतल्यानंतर तेलामध्ये सिंदूर खलवला आणि तो सिंदूर त्या म्हसोबा देवाच्या अंगावरती ओतला. आणि आता यानं सांगितलं म्हसोबा देवाला की हे म्हसोबा देवा, तुझ्या कृपा आशीर्वादाने मला मुलगा झाला आणि मी तुझा नवस फेडण्यासाठी या ठिकाणी आलो आहे. आता जो काही म्हसोबा देव होता हा बांधाच्या कडेला होता, म्हणजे बांधावरती होता, परंतु आजूबाजूला कुठल्याच प्रकारचं झाड नव्हतं बरं का टाळकरी, कुठल्याच प्रकारचं झाड नव्हतं. आता यांनी विचार केला की असणारा म्हसोबा देव त्याला रेडकू तर व्हायचंय, पण हे जर मोकळं सोडलं तर पळून जाईल. आणि आता याला बांधायचं कुठं, यानं काय केलं, मागचा पुढचा विचार केला नाही. जे काय दावा आहे ते दावा घेतलं आणि म्हसोबा देवालाच रेडकू बांधला. आता बघा, ज्या काही म्हशी असतात, म्हशी तुम्हाला ज्या काही म्हशी असतात, ह्या म्हशींना काय लागतं, पाणी लागतं. म्हशी जास्त वेळ उन्हामध्ये राहू शकत नाही. आता ते रेडकू त्या ठिकाणी उन्हानं एवढं तापलं आणि त्याने जोर जोरात उड्या मारायला सुरुवात केली. उड्या मारता मारता झटके देता यानं म्हसोबा देवच उपटला. उपटून शांत बसलं का ते, हो, ज्याला निर्बुद्ध असणारा प्राणी, सर्व प्राण्यांमध्ये निर्बुद्ध असणारा प्राणी म्हणजे म्हैस, ते रेडकू. त्यानं काय केलं, तो म्हसोबा देव उपटून ते शांत बसलं नाही. यानं म्हसोबा देव गावच्या येशीपर्यंत उडी थांबला. बघा, इकडून देवी चाले,
तिकडून देवी ओरडत चालली, अरे मसोबा दादा, अरे मसोबा दादा, हिनं मला फसवलं. परंतु मसोबा दादानं सांगितलं, अगं बाई तिनं तुला फक्त फसवलं, परंतु या बिचाऱ्यानं मला गावाच्या येशी पर्यंत गोडीत आणलं. विठ्ठल माझा दृष्टांत संपला, सिद्धांताकडे वळा. आपण सुद्धा बऱ्याच देवांना बऱ्याच वेळा काय करतो, नवस करतो, परंतु महाराज म्हणतात, हेंदरी सेंदरी दैवते कोणी पूजी भूते खेते, आपल्या पोटाची रडते मगती सीते अवदाना. हेंदरी सेंदरी दैवते कोणी भूते खेते, आपल्या पोटाची रडते मगती सीते अवदाना. सेंदरी हेंदरी दैवते कोण पूजते भूते खेते, आपल्या पोटाची रडते मगती सीते अवदाना. सेंदरी हेंदरी कोण पूजते भूते खेते, आपल्या पोटाची सेंदरी हेंदरी दैवते कोणती पूजी भूते खेते. बघा हे असं आपण म्हणायचं, हे म्हणण्याचा अधिकार कुणाला? फक्त माझ्या संतांना. आपण असं म्हणायचं आणि एखादा देव आपल्यावर कोपायचा. तुम्ही परत म्हणशाल रणदेबाईनं सांगितलं. कुठल्याही देवाची भक्ती करा, माझं काही म्हणणं नाही. विठ्ठल पुढे जाऊन ती सासू असलेली मुलगी त्या ठिकाणी आई जगदंबेला सांगते की हे आई जगदंबे, हे प्रेमादेवी माते, बघ आई, माझा असणारा जो काही सासरा आहे ना, हा सासरा मला फार त्रास देतो. आणि माझा असणारा हा सासरा काय झालाय, हा सासरा गावाला गेलाय ना, तू त्याला तिकडच खपव. सासरा माझा गावी गेला, तिकडच खपवी त्याला. बघा आता या ठिकाणी सासऱ्याचं जे काही रूपक व्यक्त केलंय ना, या ठिकाणी सासरा कुणाला म्हटलं गेलं? महिला मंडळ. आपला असणारा सासरा असतो तसा सासरा या ठिकाणी आहे का? अजिबात नाही. या ठिकाणी सासऱ्याचा रूपक, सासऱ्याचं वर्णन करत असताना या ठिकाणी क्रोधाला सासरा म्हटलं गेलं. आपल्या असणाऱ्या जीवनातला जो काही क्रोध आहे ना, या क्रोधानं अनेक जणांचा काय केला हो, नाश केला. क्रोध झाला कपिल मुनीसी, तेने भस्म केली सगरासी. नारदे कुबेर पुत्रासी, वृक्षत्वासी आणि रे दुर्वासाची सांगता गोठी, त्याची कथा आहे मोठी. कोपाला शृंगीच्या पोटी, मेल्या सर्पासाठी शापिनले. बघा मोठमोठ्यांचा या ठिकाणी या क्रोधानं काय केला हो, नायनाट केला. म्हणून बघा माणसाच्या जीवनामध्ये क्रोध काय आहे, सगळ्यात घातक आहे. म्हणून या ठिकाणी ती सासू असलेली मुलगी म्हणते की माझा जो काय क्रोधरूपी सासरा आहे ना, हा क्रोधरूपी सासरा आता सध्या तरी गावाला गेलाय, तू त्याला तिकडच खपव, त्याला खपून टाक, म्हणजे तो माझ्या जीवनामध्ये पुन्हा काही येणार नाही. नवे नवे पुढे जाऊन ती सासू असलेली मुलगी सांगते, हे आई जगदंबे, हे भवानी माते, माझी जी काही सासू आहे ना, सासू ही माझी सासू मला फार जाच करते. तू तिला काय कर, लवकर निदाळ. अभंगाचं तिसरं चरण. सासू माझी जाच करते, सासू माझी जाच करते, सासू माझी जाच करते, सासू माझी जाच करते. गाज
माझी जाच करते लवकर निर्धारी तिला. ती सासरवासी मुलगी सांगते की माझी असणारी जी काही सासू आहे ना ती सासू मला फार त्रास देते, तिला लवकर निर्धार म्हणजे तिला लवकर मारून टाक. असं कोण म्हणताय? ती सासूरवासी मुलगी त्या आईला म्हणते. बघा सासू कुणाला म्हटलं जातं माहिती का महिला मंडळ? सा म्हणजे सारख्या, सु म्हणजे सूचना. जी सारख्या सूचना करते तिचं नाव काय? सासू. आणि सून कुणाला म्हटलं जातं? सु म्हणजे सूचना, न म्हणजे नको. जिला सूचना नको असतात तिचं नाव काय? सून. आता बघा या ठिकाणी सासू कुणाला म्हटलं गेलंय तर आपल्या जीवनातला असणारा जो काही लोभ आहे ना या लोभाला काय म्हटलं गेलंय? सासू म्हटलं गेलंय. विठ्ठल सासूरवासी मुलगी सांगते की हे आई जगदंबे, हे भवानी माते, हे भीमादेवी माते, की जी बाई माझी जाऊबाई आहे ना ही माझी जाऊबाई सासू नसताना माझ्यावरती अन्याय करते, अत्याचार करते, नवे नवे स्वतःला सांगितलेली कामं सुद्धा माझ्याकडूनच करून घेते. अशी असणारी माझी जाऊबाई फार फडफड बोलते. अशा माझ्या जाऊबाईला तू काय कर? बोडकी कर. जाऊ माझी फडफड बोडते, बोडकी कर गे तिला. आता जाऊबाईला बोडकी करायची, मग जाऊबाई बोडकी होईल म्हणजे बोडकी होणं म्हणजे काय? टकलं होणं, त्याला बोडकं. बघा मग त्या ठिकाणी ती सासूरवासी मुलगी म्हणते की माझ्या असताना जाऊबाईचा नवरा मरू दे. आणि पूर्वीच्या काळी प्रथा होती की नवरा मरण पावल्यानंतर महिलेला केशव पण करावं लागायचं, म्हणजे टक्कल करावं लागायचं. मग त्या ठिकाणी ती असणारी सासूरवासी मुलगी सांगते की माझ्या जाऊबाईचा नवरा मरू दे म्हणजे निश्चितच ती काय होणार आहे? बोडकी होणार आहे. नवे नवे पुढे जाऊन असणारी ती सासूरवासी मुलगी ती आई जगदंबेला, प्रेमादेवी मातेला सांगते की हे आई, हे जगदंबे बघ, माझ्या असताना मुलाबाळांचं करायचं, घरातलं सर्व माणसांचं काम करायचं आणि सगळं करत असताना माझ्या नंदेचं पोरगं सुद्धा काय झालंय? माझ्याकडे सांभाळण्यासाठी आलंय. आता बघा बरीचशी मुलं आपल्या मामाच्या घरी शिक्षणासाठी असतात किंवा मामाच्या घरी सुट्टीसाठी जातात. आम्ही ज्यावेळेस लहान होतो, आताच नाही, आम्ही ज्यावेळेस लहान होतो ना आमच्यामध्ये एक बडबड गीत प्रसिद्ध होता. झुक 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 गीन गाडी, गुरांच्या रेषा हवेत गाडी, वळती झाडे पाहूया, मामाच्या गावाला जाऊया, जाऊया मामाच्या गावाला जाऊया. मामाचा गाव मोठा, सोन्या चांदीचा पेटा, मामाचा गाव मोठा, सोन्या चांदीचा पेटा, कोट बिजारी येऊया, मामाच्या गावाला जाऊया, जाऊया मामाच्या गावाला जाऊया, जाऊया मामाच्या गावाला जाऊया. असं बडबड गीत लहान लहान पोरांमध्ये प्रसिद्ध होतं. त्याचप्रमाणे त्या असणाऱ्या सासूरवासी मुलीच्या नंदेचं पोरग सुद्धा तिच्याकडे काय होतं? सांभाळण्यासाठी होतं. स्वतःच्या मुलांचं करता करता त्या असणाऱ्या सासूरवासी मुलीला त्या नंदेच्या पोराचं जेवण असेल, आंघोळ असेल, सर्व कामं करावं लागायची. नवे नवे त्याची शी धुणं असेल, त्याला कपडे घालणं असेल, सर्व कामं त्या सासूरवासी मुलीला करावं लागायची. आणि मग ती सासूरवासी मुलगी सांगते की हे आई, हे जगदंबे, माझ्या जे काही नंदेचं पोरग माझ्याकडे सांभाळण्यासाठी आले ना त्या माझ्या नंदेच्या पोराला काय हो दे? खरूज हो दे. नंदेचं कार्ट किरकिर करत खरूज होऊ दे त्याला. हे नंदेच्या काटाला, या नंदेच्या पोराला तू काय कर? खरूज हो दे. आणि एकदा का त्याला खरूज झाली ना ते काय होईल? त्याच्या गावाला निघून जाईल आणि म्हणजे माझा थोडासा ताण कमी होईल. एवढ्यावरती ती सासूरवासी मुलगी शांत बसली नाही. ती सासूरवासी मुलगी पुढे जाऊन त्या देवीला सांगते की हे आई, हे जगदंबे, जो काही माझा नवरा आहे ना या नवऱ्याला तू काय कर? मारून टाक आणि मला एकदाच मोकळं कर. दादला मारून दादला
दादला मारून आहुती देईल मोकळी कर गे मला. बघा त्या ठिकाणी ती सासू असलेली मुलगी सांगते की माझा जो काही दादला आहे ना त्या दादलाला मी मारून काय करेल त्याची तुला आहुती देईल. आता या दादल्याचं रूपक दादला कुणाला म्हटलं गेलं माहितीये? माणसाच्या जीवनामधला जो काही काम आहे ना काम ह्या कामाला दादला म्हटलं गेलंय. कारण बघा माणसाच्या जीवनातला हा काम एवढा घातक आहे ना काम पूर्ण झाला तर लोभ निर्माण होतो आणि काम अपूर्ण राहिला तर क्रोध निर्माण होतो. आणि या कामानं काय केलं माहिती का बऱ्याच जणांचा नायनाट केला. एका ठिकाणी महाराजांनी फार सुंदर सांगितले. महाराज म्हणतात येडका मदन मदन तो केवळ पंचानन. 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 येडका मदन मदन केवळ पंचानन. येडका मदन मदन केवळ पंचानन. येडका मदन मदन केवळ पंचानन. धडक मारी शंकरा धडक मारी शंकरा गेला ब्रह्माचा मातेरा. इंद्रचंद्रासी दररा लाविला जेनेन. येडका मदन मदन केवळ पंचानन. येडका मदन मदन केवळ पंचानन. येडका मदन मदन तो केवळ पंचानन. येडका मदन मदन तो केवळ पंचानन. म्हणजे बघा हा जो काही काम आहे ना या कामाला या अभंगामध्ये येडका म्हटलं गेलंय. आणि यानं काय केलं मोठमोठ्यांचा नायनाट केला. म्हणून बघा या ठिकाणी असणारी सासूरवासीन मुलगी देवीला सांगते की हे आई हे जगदंबे माझ्या जीवनातले जे काही षडविकार आहेत ना काम क्रोध लोभ मद मत्सर आणि माया हे जे काही षडविकार आहेत ना या षडविकारांनाच सासू सासरा जाऊ ननद दादला म्हटलं गेलंय. आणि हे षडविकार माझ्या जीवनातले कायमचे निघून जाऊ दे. आणि हे षडविकार निघून गेल्यानंतर निश्चितच तू काय कर मला एकटीला या ठिकाणी मोक्ष प्राप्तीसाठी राहू दे. हेच महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात. एका जनार्दनी सगळेची जाऊ दे. एका जनार्दनी सगळेची जाऊ दे. अवकाश या ठिकाणी नाथबाबांच्या सत्वर पावगी मला भवानी या अभंगावरती चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला. परंतु बघा या ठिकाणी अजून माझे 5 मिनिटं शिल्लक आहेत. थोडासा माझा आवाज कडक करा, आवाज थोडा मोकळा सोडा.
बघा जाता जाता या ठिकाणी सांगून जाईल की जीवन जगत असताना माणसानं जीवन जगावं कसं. बघा काही माणसं जन्मतः श्रेष्ठ होत असतात तर काही माणसं स्वकर्तृत्वावर श्रेष्ठ होत असतात. काही माणसं जन्मतः श्रेष्ठ होत असतात याचं जर उदाहरण द्यायचं ठरलं तर माझे ज्ञानेश्वर महाराज शंकराचार्य हे जन्मतः श्रेष्ठ होते, परंतु काही माणसं स्वकर्तृत्वावर श्रेष्ठ होत असतात. याचं जर जिवंत उदाहरण द्यायचं ठरलं तर माझे छत्रपती शिवाजी महाराज. बघा छत्रपती शिवाजी महाराजांनी उभ्या महाराष्ट्रामध्ये स्वराज्याची निर्मिती केली, परंतु उभ्या महाराष्ट्रामध्ये स्वराज्याची निर्मिती करत असताना कुठल्या जातीची कुठल्या धर्माची माणसं निवडली होती. अरे प्रत्येक जातीचा प्रत्येक धर्माचा मनुष्य त्या ठिकाणी लढत होता, कारण प्रत्येकाच्या मनामध्ये अपेक्षा होती की फक्त आणि फक्त आम्हाला स्वातंत्र्य मिळावं, फक्त आणि फक्त आम्हाला स्वातंत्र्य मिळावं, म्हणून प्रत्येक जण रक्ताचं पाणी करत होता, हाडाची काळजी करत होता. अरे बघा त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आली की आम्ही मोठमोठे पोस्टर लावतो, मोठमोठे बॅनर लावतो आणि त्या बॅनरवरती आम्ही लिहितो की राज पुन्हा जन्माला या, आम्हाला राजे जन्माला यावं असं वाटतात, परंतु आमच्या घरात आहे शेजारच्या घरामध्ये. अरे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आली की आपण त्या पोस्टरवरती बॅनरवरती लिहितो की तुम्ही आमचे राजे आणि आम्ही तुमचे मावळे. परंतु मला सांगा छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आपल्यासारखे होते का? मी तुमच्यासारखे म्हणत नाही, आपल्यासारखे म्हणते. छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे शिवजयंती आल्यानंतर दारू पिऊन डीजे पुढे नाचत होते का? छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे तोंडामध्ये मावा गुटखा खाऊन नाचत होते का? अजिबात नाही. अरे स्वतःला आपण शिवाजी महाराजांचा मावळा म्हणून घेतो ना, तर बघा छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे कसे होते आणि मावळा नेमकं कुणाला म्हणावं थोडक्यामध्ये सांगून जाईन, ऐका. असंच एका छत्रपती शिवाजी महाराजांच्या असणाऱ्या लढाईमध्ये एका शिवाजी महाराजांच्या मावळ्याचा उजवा हात तुटला होता. तो मावळा त्याच्या घरी होता. शिवाजी महाराज उभ्या महाराष्ट्रामध्ये स्वराज्याची निर्मिती करणारा माझा राजा त्या मावळ्याला भेटण्यासाठी घरी गेला. किती मोठं अंतःकरण असावं. घरी गेल्यानंतर त्या असणाऱ्या माणसाने बघितलं की अरे माझ्या जगाचा मालक, माझ्या महाराष्ट्रामध्ये स्वराज्याची निर्मिती करणारा, वयाच्या 16 वर्षी तोरण्यावरती स्वराज्याची शपथ घेणारा माझा राजा आज मला भेटण्यासाठी माझ्या दारात आला. शिवाजी महाराजांनी उमऱ्यातनं आतमध्ये पाय ठेवला आणि आतमध्ये पाय ठेवल्याबरोबर तो मावळा ढाय मोकलून मोठमोठ्याने रडू लागले. शिवाजी महाराज त्याला म्हणू लागले, अरे बाबा का रडतोस? रडू नकोस, मी तुला भेटायला आले, रडू नकोस. तो आणखीनच मोठमोठ्याने रडू लागला. शिवाजी महाराजांनी त्याला म्हटले की अरे बाबा काही काळजी करू नको, जो काही खर्च लागेल, जे काही वैद्य लागतील सर्व असणाऱ्या वैद्य तुझ्यासाठी मी बोलावून आणतो, तू काही रडू नकोस, तुझा हात बरा करतो, काळजी करू नकोस. असं म्हटल्यानंतर तर तो आणखीनच मोठमोठ्याने रडू लागला. शिवाजी महाराजांना प्रश्न पडला की अरे मी याला भेटायला आलो, याला सांगतोय तू काळजी करू नकोस, तरी हा रडतोय, या पाठीमागचं कारण काय? न राहून माझ्या राजानं त्याला विचारलं की अरे बाबा तू या ठिकाणी रडतोस, या पाठीमागचं कारण काय? त्यावेळेस त्या असणाऱ्या मावळ्याने शिवाजी महाराजांना सांगितलं की राजा आज उभ्या महाराष्ट्रामध्ये स्वराज्याची निर्मिती करणारा माझा छत्रपती शिवाजी राजा आज माझ्या दारामध्ये आला आहे ना, परंतु आज मी माझ्या राजाला माझा उजवा हात तुटल्यामुळे मानाचा मुजरा करू शकत नाही, म्हणून मी रडतोय. याला म्हणायचं मावळा. अरे स्वतःला मावळा म्हणून घेतो ना, तर मावळ्याच्या जागी क लावा. मी पुढचं बोलत नाही. बघा शिवाजी महाराजांची जयंती आली की आपण अशा प्रकारे वागतो. खऱ्या अर्थानं अरे किती भाग्यवान आहात तुम्ही. मी तुम्ही म्हणते. हा संगमनेर तालुका नवे या संगमनेर तालुक्यामध्ये असणारा हा पेमगिरी किल्ला आणि ह्या पेमगिरी किल्ल्यावरती असणारी आपली आदिशक्ती पेमाई देवी. अरे किती भाग्यवान आहात तुम्ही. ही खऱ्या अर्थानं या ठिकाणी मुघलांनी जर हमला केला नसताना तर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म सुद्धा आपल्या याच किल्ल्यावर झाला असता. आणि एवढंच नाही, जे आज महत्व शिवनेरी किल्ल्याला आहे ना, ते महत्व आपल्या या पेमगिरी किल्ल्याला प्राप्त झालं असता. एवढी थोर परंपरा कुणाची आहे हो? ही आपल्या मातीची आहे. एवढंच नाही, शिवाजी महाराजांची जयंती आली की आपण असं वागतो. आणि धर्मवीर संभाजी महाराजांची जयंती आली की संभाजी महाराजांना काय म्हटलं जातं? पुरुष वर्ग पाठीमागे तरुण वर्ग भरपूर आहे. खरं सांगा संभाजी महाराजांना काय म्हणतात? छत्रपती संभाजी महाराजांना काय म्हटलं जातं? तर त्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांना म्हणतात छावा.
अरे बाबा तुझ्या तोंडात मावा, कधीतरी आमच्या असणाऱ्या अशा सुंदर अशा सप्ताहामध्ये यावं, पंक्तीत वाढावं, मगच तुम्ही जेवा, मगच तुम्हाला घडेल जनसेवा. उगाच काही जनसेवा कुणाला घडत नाही. बघा या असणाऱ्या मातीमध्ये, या महाराष्ट्रामध्ये एकमेव असा राजा झाला की त्या राजानं खऱ्या अर्थानं स्वराज्याची निर्मिती तर केलीच, परंतु स्वराज्याची निर्मिती करत असताना त्या ठिकाणी 18 पगड जातीची लोक सुद्धा त्यानं काय केली, एकत्र केले. असा एकच राजा झाला, एकच राजा इथे जन्मला, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. सुंदर स्वराज निर्माण केले तलवारी तारेवर, अरतेसाठी वार झेडले आपल्या निगड्या छातीवर, आपल्या निगड्या छातीवर, आपल्या निगड्या छातीवर. पुन्हा जन्म द्या अशी इच्छा शिव भक्तांच्या हृदयावर. राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या घाटीवर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या घाटीवर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय. हर हर आणि या शिवाजी महाराजांना घडवणाऱ्या कोण होत्या हो? आईसाहेब जिजामाता होत्या बरं का महिला मंडळ. आता थोडस बोलून जाईल की खऱ्या अर्थानं आता जर एखाद्या महिलेला काम असेल आणि काम करत असताना मुलांना जर ऐकलं नाही ना, तर आमची ताई लगेच म्हणते बाळा हा मोबाईल घे आणि बस बाजूला, मला काम करू दे. परंतु बघा हे मोबाईलचं व्यसन आपणच आपल्या मुलांना लावतो आणि नंतर म्हणतो की मुलगा काय झाला, मोबाईलच्या आहारी गेला. परंतु बघा छत्रपती शिवाजी महाराज उगाच घडले का, उगीच घडले का? छत्रपती शिवाजी महाराजांना घडवणाऱ्या कोण होत्या, तर माझ्या आईसाहेब जिजामाता होत्या. अरे काय पुण्यवान असावे माझे छत्रपती शिवाजी महाराज की ज्यांचा जन्म एवढ्या पवित्र कुशीमध्ये झाला, आईसाहेब जिजामातेच्या पोटी झाला. आणि काय वर्णन करावं त्या जिजामातेचं, काय वर्णन करावं. धन्य धन्य थोराई शिवरायाची जिजाई, धन्य धन्य थोराई शिवरायाची जिजाई, आज पूजित महाराष्ट्र सारा. मुजरा मानाचा मानाचा जिजाईला, मुजरा मानाचा जिजाईला, मुजरा मानाचा जिजाईला. आईसाहेब जिजामातांनी त्या ठिकाणी योग्य वळण, योग्य संस्कार नवे नवे बालपणामध्ये रामायण महाभारतातल्या गोष्टी माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांना सांगितल्या. आणि म्हणून खऱ्या अर्थानं वयाच्या 16व्या वर्षी शिवाजी महाराजांनी काय केली, त्या ठिकाणी स्वराज्य निर्मितीची शपथ घेतली. आता आमचं फार अवघड झालं. आम्ही म्हणतो 16वं वर्ष कसं, सगळ्यांना माहिती सांगण्याची गरज नाही. परंतु बघा 16वं वर्ष धोक्याचं नसून मोक्याचं आहे. आणि या मोक्याचं असणाऱ्या या वर्षामध्ये आपल्या मुलांना योग्य वळण लावा, योग्य संस्कार लावा. नवे नवे या ठिकाणी जाता जाता एवढंच सांगेल की आपल्या पाल्यानं
म्हातारपणामध्ये आपला सांभाळ करावा असं जर वाटत असेल, नवे नवे आपल्या मुलांना, आपल्या लेकरांना आईला आई म्हणावं, ताईला ताई म्हणावं असं जर वाटत असेल ना, तर निश्चितच आपल्या पाल्याला शालेय शिक्षणाबरोबर आध्यात्मिक शिक्षणाची जोड द्या. आज बघायला गेलं बरं का संपत दादा, आज बघायला गेलं तर आपला असणारा अकोला तालुका आणि आपला असणारा संगमनेर तालुका एवढे भाग्यवान आहोत आपण की आज संगमनेर अकोला तालुक्यामध्ये जवळजवळ 14 वारकरी संस्था आहेत. बघा, प्रत्येक जण त्या ठिकाणी, प्रत्येक महाराज त्या पाल्यांना घडवण्यासाठी त्या ठिकाणी हाडाची काढकट रात्रीचा दिवस करतोय. मी म्हणत नाही तुम्ही तुमच्या विद्यार्थ्याला आमच्या संस्थेत पिंपळदरीला आणून घाला, अजिबात नाही. कुठल्याही संस्थेमध्ये घाला, परंतु त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्याला शालेय शिक्षणाबरोबर अध्यात्माची जोड निश्चितच द्या. कारण बघा, आज आमची रामकृष्णारी वारकरी शिक्षण संस्था पिंपळदरी या संस्थेमध्ये आज तागायत 75 विद्यार्थी आज शिक्षण घेत आहेत. त्यामध्ये 30 मुली आहेत. डबल मजली बांधकाम केलंय. वरच्या मजल्यावरती मुली आहेत, खालच्या मजल्यावरती मुलं आहेत. 30 मुली आहेत. आणि अभिमानाने या गादीवरती आज सांगून जाईल की आज पिंपळदरीतली येडूमाता सर्वांना माहित असेल, जागृत देवस्थान या आदिशक्तीच्या प्रांगणामध्ये, बरं का महाराज, या आदिशक्तीच्या प्रांगणामध्ये तिथं सुद्धा नवरात्र उत्सव चालू आहे. आणि 9च्या 9 दिवस कीर्तन माझ्या असणाऱ्या विद्यार्थिनींची आहेत. ही अभिमानाची गोष्ट मी अभिमानाने सांगेन. बघा, ज्या असणाऱ्या विद्यार्थ्याला शालेय शिक्षणाबरोबर आध्यात्मिक शिक्षणाची जोड मिळाली आणि आध्यात्मिक शिक्षण घेता घेता एखादा मुलगा जर डॉक्टर झाला ना, तर डॉक्टर झाल्यानंतर त्या ठिकाणी ज्या बाईचं सिझर होत नाही ना, पैशासाठी तो त्या बाईचं कधी सिझर करणार नाही. तो निश्चितच ताईला ताई म्हणेल, बाईला माई म्हणेल. नवे नवे म्हातारपणामध्ये आपल्या आईवडिलांना वृद्धाश्रमामध्ये पाठवणार नाही. एवढं मी खात्रीशीरपणे सांगू शकेन. मी म्हणत नाही प्रत्येक मुलगा त्या ठिकाणी गायक होईल, प्रत्येक मुलगा वादक होईल, प्रत्येक मुलगा कीर्तनकार होईल, प्रत्येक मुलगा प्रवचनकार होईल, नवे नवे आमच्या त्या महाराजांसारखा सुंदर असा हार्मोनियम वादक होईल, अजिबात नाही. परंतु योग्य संस्कार निश्चितच त्याला संस्थेमध्ये लागल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल बघा, या ठिकाणी येतामाती येता अवकाश धावत्या वेगामध्ये नाथबाबांच्या अभंगावरती चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला. आजची असणारी सेवा पेमादेवीच्या चरणी अर्पण करण्यापूर्वी या ठिकाणी मला हार्मोनियमचे उत्तम त्या साथ देणारे आमचे गंगाराम महाराज ब्राह्मणे असतील, त्यांचे आभार मानते. बघा, मला काही एवढं स्वराचं ज्ञान नाही, परंतु मी जिकडं तिकडं महाराजांनी सुंदर असं मला सांभाळून घेतलं, त्याबद्दल महाराजांचे आभार. या ठिकाणी आता जाऊ द्या, मला राहवतच नाही, सांगून जाते. खऱ्या अर्थानं बघा, माझी फार इच्छा होती. माझी 2014 साली 12वी झाली, 12वी सायन्स पास झाले आणि मी कीर्तनकार झाले 2014 साली. तशी माझी फार इच्छा होती. नांदुरी दुमाराला कीर्तन केली, नवे नवे इकडे निमगावला कीर्तन केली, सर इकडं बऱ्याच गावांमध्ये दसरीची प्रवचन वगैरे झाली. परंतु मनोमन इच्छा होती की आईची सेवा एकदा करण्याचा योग यावा, ह्या भीमादेवीच्या प्रांगणामध्ये एकदा सेवा करण्याचा योग यावा, एकदा सेवा मिळावी. फार इच्छा 2014 सालापासून. आणि खऱ्या अर्थानं बघा, आज तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं, नवे आमच्या संपत दादांच्या कृपा आशीर्वादानं आणि आई जगदंबेंच्या मनात इच्छा असल्यामुळं या ठिकाणी तुमच्या पुढे सेवा सादर करण्याचा योग मिळाला. खऱ्या अर्थानं बघा, तुम्हा सर्वांना द्यावे तेवढे धन्यवाद थोडेच. या ठिकाणी संपत दादांनी आमंत्रित केलं. आजचे जे काही पंक्तीवाले अन्नदाते आहेत, खऱ्या अर्थानं अन्नदाता सुद्धा फार महत्वाचा आहे. एवढं पब्लिक सुरुवातीला मी पाहिलं. आमचे विष्णू मामा पांडे तुमच्याच असणारे पिंपळगाव मातेचे नेहमी आमच्या संस्थेमध्ये कुठलाही कार्यक्रम असो आचार्य असतात. आल्याबरोबर आवाज दिला, काजलताईकडे बोलणं वगैरे झालं. मामानं म्हटलं, मामा एवढी खिचडी कशाला? मामा म्हटले, आता भाजी मी लाडाची त्यांची. मामा म्हटले, अगं बाई 2000 माणसांचा स्वयंपाक आहे. वरती आल्यावरती पाहिलं तर 20-25 माणसं होती. थोडं कन्फ्यूज झाले मी, पण खात्री पटली. खऱ्या अर्थानं सुंदर असं आयोजन, सुंदर असं नियोजन, एवढ्या डोंगरावरती सुंदर असं या वातावरण, या ठिकाणी खऱ्या अर्थानं स्वर्गाची निर्मिती झाल्यासारखं वाटतंय. सुंदर असं या ठिकाणी वातावरण निर्मिती. या ठिकाणी गायक असतील, संदीप महाराज असतील,
नवीन नवीन संपत दादा असतील, पाठीमागनं महाराज आहेत, महाराजांचे सुद्धा आभार. सुंदर असे या ठिकाणी मृदुंगाची साथ दिली रामकृष्ण हरी वारकरी शिक्षण संस्थेतले माजी विद्यार्थी आणि आता ते स्वतः त्या ठिकाणी संस्था चालवतात असे असणारे आदरणीय सचिनजी महाराज चौधरी असतील, त्यांनी मृदुंगाची उत्तमरित्या साथ दिली. महाराजांचे आभार मानते. दोन्ही चौकदार बाबा असतील, बाबांचे देखील आभार मानते. तसेच या ठिकाणी माझ्याबरोबर आलेले आमचे ज्ञानूदादा असतील, दादांचे देखील आभार मानते. माझ्याबरोबर आलेल्या विद्यार्थिनी आमच्या तृप्तीताई, उज्ज्वलाताई असतील, इकडे प्रणालीताई असतील, तनुष्काताई आणि आमच्या माईताई, त्यांचे सर्वांचे आभार मानते. त्याचबरोबर असणाऱ्या आमच्या ताईंनी सुंदर अशी साथ दिली, ताईंचे देखील आभार. आणि या ठिकाणी शूटिंगचं काम केलं, शूटिंगवाल्या दादांचे देखील आभार मानते. आणि तुम्ही सर्व सज्जन श्रोते मायबाप, येडे वाकडे गाईल परी तुझाच म्हणविल ह्या युक्तीप्रमाणे मी जे काही तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केला ते तुम्ही 2 तास बडबड न करता शांतपणे ऐकलं, त्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार मानते. आणि आता झालेली सेवा या ठिकाणी आदिशक्ती प्रेमादेवीच्या चरणी अर्पण करते, माझ्या पांडुरंग परमात्म्याच्या चरणी अर्पण करते, माझ्या भोलेनाथांच्या चरणी अर्पण करते, आदिशक्ती येडूमातेच्या चरणी अर्पण करते. आणि त्याचबरोबर माझे गुरुवर्य, माझे वडील हरिभक्त परायण बाळारामभाऊ महाराज रंधे, संस्थापक अध्यक्ष रामकृष्ण हरी वारकरी शिक्षण संस्था पिंपळदरी, या गुरुवर्यांच्या चरणी सेवा अर्पण करते. कारण आई नसताना बाळ पाहत हुरुहुरु, आई नसताना बाळ पाहत हुरुहुरु, यशोदे पुढे कृष्ण चालायचा तुरुतुरु. वयाच्या 14व्या वर्षी परमार्थ केलाय सुरू, कारण माझे वडीलच आहेत माझे गुरु. म्हणून झालेली सेवा पुनः एकदा माझे गुरुवर्य, माझे वडील हरिभक्त परायण बाळारामभाऊ महाराज रंधे यांच्या चरणी अर्पण करते आणि माझ्या वाणीला विराम देते. जय विठ्ठल, जय जय विठ्ठल.